एक वाघाची डरकाळी कानावर आली आणि मग लक्षात आलं की एखादं श्वापद उठलेलं आहे आणि त्याची डरकाळी आपल्या अंगावर येते आहे. कानानं डरकाळी ऐकली आणि मग मात्र विठ्ठलपंतांच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. अरे बाळानो, थांबा तिथंच, घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. आजूबाजूला आपल्या वाघ आहे, त्याची डरकाळी येते ना ऐकू. ज्ञानदेवांनी त्या वाऱ्याच्या सुळसुळाटमध्येच बाबांना हाक दिली. हो बाबा, वाघाची डरकाळी ऐकू आली. निवृत्तीही पुढे होता, पण निवृत्ती काहीच बोलत नव्हता. हळूहळू हळू हे एकमेकाला आधार देत पुढे चालले. ज्ञानदेव आणि निवृत्ती तिथंच उभा होते. मात्र वाघाच्या डरकाळीचं रूपांतर एवढ्या मोठ्यानं झालं की त्या वाघानं झेप घातली ती त्यांच्या वाटेवरच. निवृत्ती पुढे होता, त्यानं वाघाला बघितलं आणि ज्ञानाला सांगितलं, अरे ज्ञाना सावर, वाघ समोर आला. ज्ञानदेवानं पुढे बघितलं, वाघ दिसला, डोळे बंद झाले. अरे बाळानो सांभाळा, अरे